जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालय व कैलावासी एस.बी. पटेल कनिष्ठ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या सुमारे 400 विद्यार्थ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकाशा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात विद्यार्थ्यांची विविध आरोग्य तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रप्रमुख मनोज पिंजारी यांच्या हस्ते झाले। यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक बावस्कर, प्राचार्य एस.आर. पाटील, उपमुख्याध्यापक पी.बी. पाटील, पर्यवेक्षक हिरजी पाटील, उपकेंद्र प्रमुख रामलाल पारधी आदी उपस्थित होते। उद्घाटनानंतर डॉक्टर विवेक बावस्कर यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार, नियमित योग व व्यायामाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले। बालपण व किशोरवयात आरोग्याची योग्य काळजी घेणे का आवश्यक आहे याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली। केंद्र प्रमुख मनोज पिंजारी व प्राचार्य एस.आर. पाटील यांनीही विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले। यानंतर इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या सुमारे 400 विद्यार्थ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली। शिबिरात पोटाचे विकार, मधुमेह, रक्तदाब, किशोरवयीन मुलींचे आरोग्य आदींची तपासणी करण्यात आली। आजारी विद्यार्थ्यांचे रक्तनमुने घेऊन पुढील तपासणीसाठी नंदुरबार येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले। तसेच आवश्यक विद्यार्थ्यांची सिकल सेल तपासणीही करण्यात आली। आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य निरीक्षक प्रसाद तांबे, आरोग्य सेवक पवन पावरा, अभिषेक पाटील, सहाय्यक आरोग्य कर्मचारी कुंवर, आरोग्य सेविका शीतल आगळे, आरोग्य सेवक धारेश्वर वळवी, विशाल वळवी आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक पी.बी. पाटील यांनी केले। शहादा प्रकाशा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।